Gopinath Rao sir, our principal Sawan sir, vice principal Rane sir, and Sunita ji. All my dear friends, it's my privilege to welcome you all here for this special day, that is Library Day. Why we celebrate this day is an importance of reading, sir will highlight. Before that, I introduce our chief guest today. He is a headmaster, working headmaster of Vivekananda High School. In education field, he has done lot of work. His education is MA B.Ed. Om Sahana Bhavatu Sahano Bhunaktu. आज यसा रंगनाथन शैली रामवती रंगनाथन हांच्या जन्मदिसा निमतान वाचनालय दीस मनयतात. 12 ऑगस्ट हो दीस खरें म्हळ्यार आमी वाचनालयाक उठतात आनी तो दीस मनयतात आनी त्या दिसा निमतान 10-15 मिनटां उलयतलो. हांगासर जमिल्ले सगळे विद्यार्थी हांकां सगळ्यांक नमळायन नमन करता आनी मुखार वता. वाचनालय दीस सुरू कित्याक जालो ह्या बद्दल सरान काही गजाली सांगल्या. ओके, पण वाचनाचे कित्याक इम्पॉर्टन्स आसा, वाचन जाय कित्याक असो एक प्रश्न पडटा आणि म्हणून या प्रश्नाची जाप म्हणून रंगनाथनान आपल्या जिणेत एक वेगळे वळण संबंध पुराय भारताक दिले. ताची देख म्हणून हो दीस मनयतात आणि ह्या दिसा निमतान पुराय भारतात हो दीस मनयतात, जो वाचनालय दीस म्हणून मनयतात 12 ऑगस्टाक आणि 12 एप्रिलाच्या उपरांत मागीर पुराय एप्रिल म्हयनो आम्ही वाचनालय म्हयनो म्हणून मनयतात. काही देशांनी ऑक्टोबर म्हयनो 24 तारखेचो वाचनालय दीस म्हणून मनयतात. अशा प्रकारचे वाचनालय दिसांक वेगळी वेगळी दिका आसा, वेगळी वाटो आसात आणि हे सगळे करता आसतना करतात कित्याक काय. हांव पयलो प्रश्न वाचनाचो दीस किंवा वाचनालय दीस कित्याक मनयतात असो प्रश्न कित्याक पडलो रंगनाथनाक आणि हे कित्याक सुरू जाले काय. फकत एक गजाल सांगपाक म्हाका खोस दिसता की आमी दुसऱ्यान वाचपाक जाय, दुसऱ्यांक वाचपाक जाय हो एक वेगळो अर्थ रंगनाथनान सोदून काडलो आणि मुखार मागे वाचनालय दीस सुरू जालो. आमी पुस्तकां सगळे वाचतात, हायर सेकंडरीचे विद्यालय सगळे विद्यार्थी सगळे आमचे सिलेबस वाचतात, पाठ करतात, परीक्षा बरयतात, पास जातात, मुखार वतात. वाचन वेगळे, अभ्यास वेगळो आणि वाचप वेगळे. आमी वाचतात कित्याक असो एक प्रश्न पडटा आसतना आमी केन्ना केन्ना पेपराच्यो बातम्यो येता आमी पळयतात, चाळटात, वाचतात. आता तर आम्ही सामके अशा प्रकारे मोबायलाचेर फक्त हात घुंवडायतात येतात, स्क्रीन मुखार वचत रावतात. हांव केन्ना केन्ना म्हणटा की एखादे आर्टिकल येयले की हांवें जर आर्टिकल एकट्याक कोणाक धाडले फॉरवर्ड केला तो विथीन अ सेकंड आर्टिकल वाचपाक 15 मिनटां लागतात, विथीन अ सेकंड अशें टॉक प्रश्न पडटा धाडले आर्टिकल केन्ना आनी हात येयलो केन्ना किंवा असो किंवा बेस्ट आमी दुसऱ्यांक वाचीत ना, वाचपाक जाय. आमी दुसऱ्यांक वाचिनात आणि म्हणून मागे वेगवेगळ्यो गजाली आमच्या नशिबान आमच्या जिणेंत आमी करूंक शकनात. दुसऱ्यांक वाचप खूब इम्पॉर्टंट. खूब वेळा आता तर म्हाका दिसता व्हॉट्सॲपाचेर राशीनी कितें कितें येता पूण सगळे टायम टाक 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 हात दाखयत वता आनी मागीर कितले बेस्ट येयले, कितले लायक्स येयले ह्या सगळ्या गजाली मुखार वता. वाचपाक कित्याक जाय काय म्हणून
हा मुखार वचून काही गजाली सांगतलो की वाचपाक जाय जाल्यार जगपाक जाय, किंवा जगतात वाचतात ते जगतात, किंवा वाचतात तेच वाचतात. कोणी काही म्हणता काही जण की वाच म्हणता असताना मुद्दम सांगा की वाचल्याशिवाय आमकां विश्वच कळना, कोण कसो कळना, कोणे कसो जगलो कळना, कोणे जगपा खातीर कितें केलें कळना. आमी गांधी वाचतात, नेहरू वाचतात, आमी सावरकरान आमकां कळटा की कलाम कितें आशिल्लो तो. हे सगळें सांगतना हांव मुखार वचना. जर जग बदलपाक जाय, जर आमी वाचपाक जाय, आमी वाचपाक म्हणटा हांव मुद्दम सांग आमी सारवार जावपाक जाय जाल्यार आमी दर दिसाक निदान 10 मिनटां वाचपाक काडपाक जाय. निदान 10 मिनटां, दर दिसाक निदान 10 मिनटां. म्हाका दिसता आमची वरांची वरां मोबायलार वतात, बॅलन्स काडपाक गेल्यार झिरो. वरांची वरां मोबायलार वता, सगळे पळोवपाकच वतात. व्हिडिओ आमी पळयत ना, मातसो पळयलो बंद केलो, मातशे फोटो पळयले बंद पडले, अशी कितलीशीं वरां. 10 मिनटां जर काडीत आमी दिसाक वाचपाक जाल्यार म्हाका दिसता आमी कांय गजाली करूं शकतले. आणि सादारणपणे आठवड्याक 10 पानां म्हाका खबर ना. तुम्ही जर म्हाका विचारशात जाल्यार हांव सांगता हांव मिनिमम एवरी डे मिनिमम विथआउट अर्दे वर वाचल्याशिवाय न्हिदत ना. अर्दे वर वाचल्या न्हिदत ना. जर आमी 10 मिनटां वाचले, दर दिसा 10 मिनटां, दर सप्तकाक 10 पानां, आठवड्याच्यान जर 10 पानां वाचली जाल्यार आमी मागीर ती कशी आसो, खंयच्या पुस्तकाची आसो, खंयच्या ऑथराची आसो, खंयच्या भाशेची आसो, 10 पानां. आणि सादारणपणान एका वर्सात जर आमी 10 पुस्तकां वाचली जाल्यार म्हाका दिसता ज्यो आमच्यो हायर सेकंडरी कॉलेजींनी आणि खंय ज्यो सुसायड जातात, अवेक अँड स्टॉप नॉट टील द गोल इज रीच. उठात, जागे जायात, आणि जो मेरेन तुमचे ध्येय साध्य जायना तो मेरेन फुडें वचत रावा. एका थॉट्सांतल्यान आय डोंट नो व्हॉट हॅपन, द रेस गोज इन टू पाक जाय जाल्यार आमी वेगळी पुस्तकां वेगळ्या लेखकांची वाचपाक जाय. अशें जालें जाल्यार म्हाका दिसता खूब गजाली बऱ्यो जावंक शकतल्यो. आय डोंट नो कितल्या जाणांक अण्णा हजारे खबर आसा. अण्णा हजारे रिटायर जालो, मिलिटरींतल्यान येयलो आणि घरा कडेन राजगण सिद्धी येयली. आपण गांवांत गेलो आणि गांवांत गेल्यार आपण पळयता जाल्यार गांवांत वता आसतना गांवांतल्या लोक अशे घरांचे आणि देवळांचे वाशे घेवन जळोवपाक वताले. खंय? सोऱ्याच्यो भट्ट्यो जाळपाक. गांवांत घरच ना. हे पळोवन अण्णा हजारान थारायलें आता हांवें म्हजो काय उपयोग ना, हांवें मरपाक जाय म्हणून. आणि अण्णा हजारे त्या वेळाचेर अण्णा हजारे वतालो रेल्वे स्टेशनार जीव दिवपाक. आणि थंय वता जाल्यार अशी पुस्तकाच्यो लायनी वतात. रेल्वेचेर कितें खूब बुक स्टॉल आसतात, त्या बुक स्टॉलाचेर एक विवेकानंदाचें पुस्तक मेळटा आणि ते विवेकानंदाचें पुस्तक अण्णा हजारे घेता आणि वाचता. रेल्वे पानां जीव दिवपाक वचपी मनीस अण्णा हजारे ते पुस्तक वाचून सोंपा कितल्यो रेल्वे वता कळना, आणि त्या दिसा थारायता म्हाका जगपाक जाय. आज अण्णा हजारे शेकड्यांनी लोकांक, हजारांनी लोकांक जगयता. कित्याक? वन्ली बिकॉज आगोजा. आणि तुझे ध्येय जो पर्यंत साध्य जायना तो तुका मुखार वचपाक जाय. पण एक थॉट जर मनशाक अशा प्रकारे जगूंक शिकयता जाल्यार सगळें बदलूंक शकता. अशा प्रकारचे गांधीजीन टॉल्स्टॉय वाचिल्लो. गांधीजीन व्हडली क्रांती केली सगळें बरें फायन, आमच्या गांवांत गांधी जावंक शकना, पण गांधीचे विचार जावंक शकता. गांधीजी अशा प्रकारे सामको एक भ्रमिश्ट जाल्लो आणि खूप प्रॉब्लेम जाल्ले. त्या वेळाचेर डिसिजनां करपाक त्या वेळाचेर गांधीजीन टॉल्स्टॉय वाचलो, रस्किन वाचलो आणि भगवद्गीता वाचली. 3 पुस्तकां वाचली गांधीजीन. खरें गांधीच्या जिणेक टर्निंग पॉयंट जो आशिल्लो 9 लेखकांचो आशिल्लो. फॉरेन लेखक आशिल्ले आनी आमची भगवद्गीता आशिल्ली. हे वाचले म्हणून गांधी फाटल्यान लाखोनी लोक गेले. कित्याक? नॉट बिकॉज ऑफ ताणें आपल्यो मोहिमे केल्यो म्हणून न्ही, ताका वाचन आशिल्लें आणि वाचनांतल्यान ताका कितें करपाक भारताक जाय हे खबर आशिल्लें म्हणून गांधीजीच्या फाटल्यान लाखो लोक वचपाक लागले. हाचें कारण हें वाचन. हे सगळें केलें जाल्यार म्हाका दिसता अनटू द लास्ट किंगडम ऑफ गॉड विथ इन यू ही पुस्तकां तांणी वाचली, जी रस्किन बॉन्ड धरून टॉल्स्टॉय धरून, आणि तातूंतल्यान गांधीजीक कळ्ळें हांवें जगपाक जाय, अशा प्रकारे जगपाक जाय. हे सगळें केन्ना निर्माण जाता? आमी वाचल्या उपरांत. पुस्तकां सगळें वाचतात. अपार्ट फ्रॉम ब्रेक करात. हांव केन्ना म्हणटा चौकट फोडून वचपाक जाय. हांव कालय सांगतलो हांगासर भारत विकास परिशद दिवचले देशभक्ती भुरगीं गँग सर्त आशिल्ली. सगळ्यांनी 10 गट आशिल्ले. वंदे मातरम, सगळे वंदे मातरम म्हटली. हाय सगळ्यांनी एकच गीत म्हटली. चौकट फोडपाक कोणाकच नाका. कोणच चौकटी भायर वचना. वेगळो मार्ग कोणाकच नाका. वेगळो मार्ग केल्यार सगळो संघर्ष करचो पडटा, नवें घडोवचें पडटा, नवी वाट बेंडची पडटा, काटे खूब आसतात. जो मनीस वेगळी, हांव अशें म्हणून की हे हायर सेकंडरी भुरगे तरणाटे आसात, साचो सगळ्यांक आसता. हांवें शिकला, तुमीय शिकतात. अभ्यासाची केंद्र बंदी, अभ्यासाची पाटी फोडा आणि वेगळ्यो वाटो निर्माण करा. तुमची वेगळी वाट. हांव विवेकानंद जावंक शकना, हांव लता मंगेशकर जावंक शकना, हांव सावरकर जावंक शकना, हांव गांधी जावंक शकना, पण हांव जावंक शकता. आता तुम्ही जर हांव जावंक शकता जाल्यार ही चौकट फोडची पडटली. ही चौकट फोडून म्हजी वेगळी वाट करची पडटली. हांव केन्नाय सांगता, जर गांवगिऱ्या घाटरांत तो भुरगो हांगासलो केरीचो स्टेजीच्या 2000 समोर उबो रावन उलोवंक शकता, तुमी उलोवंक शकतात. कित्याक शकना उलोवपाक? हे कोणें निर्माण करपाचें? कोण सांगना. हांगासर कोण सांगचो ना. हांवें ठरोवपाक जाय म्हाका खंय वचपाक जाय. आमी केन्ना केन्ना म्हणटा ना आमकां कोणी सांगल्यार बरें जावपाचें, अमूक जावपाक. हांव आत्तां सराक म्हणटालो तुमी तुमची पिढी आसा न्ही, म्हाका दिसता सगळ्यान द बेस्ट पिढी आसा, कांयच घरा काम. हांव सराक म्हणटालो 2nd इयर पर्यंत बाजारांत तवशी आनी चिबूड विकतालो म्हज्या आवय बरोबर.
म्हाका स्वाभिमान आसा अभिमान आसा. आमी कितें करतात तर आमचो टायम आमी नाका थंय वेस्ट करतात, नाका त्या गजालींक घालयतात. तोच जर वेळ जर आमी सादारणपणे अर्दे वाचपाक जर घालयलो जाल्यार म्हाका दिसता खूब गजाली आमी करूंक शकताले. विवेकानंद कसो जालो? विवेकानंद बेश्टो जावं ना. विवेकानंदान परमहंस वाचलो, रामकृष्ण परमहंस वाचलो. खरें म्हळ्यार रामकृष्ण परमहंसान विवेकानंदाक 3 फावटी धांवडालो वाच म्हणून, तरी ताणें सांगलें म्हाका देव दाखय म्हणून. पण रामकृष्ण परमहंसान देव दाखोवपाक काय नाशिल्लें. ताणें सांगलें तूं वाच, तुका जमचें ना. आनी तरी सुद्दां जेन्ना परत परत येवन सांगलें त्या वेळार सांगलें तूं एकच मनीस भारत बदलूंक शकता. आनी हें जेन्ना विवेकानंदाक कळ्ळें तेन्नाच रामकृष्ण कितें तो विवेकानंदाक कळ्ळो. विवेकानंद गुरू रामकृष्ण, ताणें रामकृष्णाक वाचिल्लो. अशा प्रकारचे आमकां मनीस वाचपाक कळपाक जाय, सर्व वाचपाक कळपाक जाय. हें सगळें जर जालें जाल्यार म्हाका दिसता हांव आनी 2 मिनटां घेतलो. सगळ्या विद्यार्थ्यांचे फुडें फूल जीण आसा फुडें. तुम्ही जर विवेकानंदाचे अमृतस्य पुत्र पुस्तक वाचलें, अमृतस्य पुत्र म्हणून येदें व्हडलें पुस्तक आसा. शिकयता आसतनाच तांकां पुस्तकां दिताले. आनी तशेंच ते दुसरे रावंडाक जेन्ना वयताले तेन्ना वाचले ती बुकां परते घेताले. आनी तांकां नवीन बुकां खंयची जाय जाल्यार ती बुकां तांकां परत दिताले. अशें करून तेंच्यांनी खूब स्ट्रगल केल्लें आसा. ते येदे व्हडले प्रोफेसर मद्रास युनिवर्सिटीचे आसतना सुद्दां तेंच्यांनी तो जॉब सोडून ही जी तळमळ तेंची आसा तेच तळमळीक परत म्हाजो एकदां तांकां सगळें ते सरान करून. आनी सरांनी सांगलें आतां की वाचाल तर वाचाल, हेजो खरो अर्थ तुमकां हांवें वेगळो सांगपाची गरज ना. शेवटी तुमीच आसात तुमच्या जिवनाचे शिल्पकार. हो सुद्दां एक वामनराव पैन बरो बूक बरयल्लो आसा. तुमकां कितें करूंक जाय ही दिशा तुमी ठरोवपाक जाय. दुसऱ्यान ठरयली म्हणून ती दिशा जावची ना. रायट डायरेक्शनान जर तुमी रायट पावल घातलें जाल्यार तुमी त्या डेस्टिनेशनाचेर पावूंक शकता, नाजाल्यार पावूंक शकना. आनी सरांचे हांव खरेंच मनपूर्वक आभार मानता. तेंच्यांनी आज इतले बरे व्याख्यान दिले. तांकां इतले म्हत्वाचे आज कामां आसली तरी सुद्दां ते आमच्या खातीर वेळान वेळ काडून हांगा येयले, उपस्थित रावले. ताका लागून तांकां हांव धन्यवाद म्हणटा. तशेंच आमचे सावंत सर, ताणे सर, सुनीता टिचर तेंच्यांनी असो दीस मनोवपाक जाय, हेच्या पेक्षा मोठो मनूंक जाय अशें सुद्दां तेंच्या मनान आसा. आनी हो दीस आमकां सगळ्या भुरग्यां खातीर अशे कार्यक्रम मोठे दवरुपाक जाय की भुरग्यांक हेच्या पासून इन्स्पिरेशन मेळपाक जाय वाचपाक, अशें तेंचें मत आसा. फुडल्या वर्सा आमी निश्चित करूं. आनी अशें म्हणून धन्यवाद म्हणटा तांकां ह्या कार्यक्रमाक आमकां सहमती. आनी सगळ्यांनी जेंच्यांनी सहकार्य दिलां तांकांय बीन हांव धन्यवाद म्हणटा. आनी म्हाजे उपकार